नमस्कार मित्रांनो. शेतजमिनींचं पार्टिशन आणि त्यामुळे होणारी डोकेदुखी, किंबहुना आपण असं म्हणूयात की एकत्र कुटुंबांच्या ज्या सामायिक मालकी हक्काच्या लँड होल्डिंग्ज असतात, ह्या लँड होल्डिंग्समध्ये पार्टिशनमुळे जी डोकेदुखी निर्माण होते किंवा पार्टिशन न झाल्यामुळे जी डोकेदुखी निर्माण होते, ती डोकेदुखी आपणा सर्वांनाच चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे. यामध्ये होतं काय, की जी शेतजमीन आहे किंवा जी लँड होल्डिंग आहे, ती एकत्रितपणे सामायिक क्षेत्र म्हणून सातबाऱ्यावरती नोंदवलेली असते आणि खातेदार जे आहेत त्यांची नावं त्यावरती सातबाऱ्यावरती नोंदवलेली असतात. परंतु यामध्ये जेव्हा हिस्स्यांचा विचार येतो, आपापल्या हिस्स्यांवरती ते प्रत्येक होल्डर्स जे आहेत ते त्या हिस्स्यांच्या पोझिशनमध्ये देखील असतात आणि ते हिस्से ते कसत देखील असतात. बऱ्याच वेळा असे होल्डर्स आपापले शेअर हे विकतात देखील. किंबहुना बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की एखाद्या होल्डरने स्वतःच्या शेतजमिनीवरती एखादा विकसनाचा प्रकल्प सुरू केला किंवा त्याचे NA कन्व्हर्जन करून डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या, तर इतर होल्डर जे आहेत ते कोर्टामध्ये डिक्लेरेटरी सूट, पार्टिशन सूट फाईल करतात आणि त्या माध्यमातून इंटरिम इंजंक्शन मिळवून, म्हणजे अंतरिम मनाई हुकुमाचा दावा मिळवून त्या सर्व डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजवरती स्टे आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे विकसन करणारा जो होल्डर आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आणि तो जो दावा असतो तो दावा पूर्णपणे सेक्शन 85 ऑफ दी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 जो आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चं जे कलम 85 आहे, त्या कलम 85 प्रमाणे अद्याप आमच्या सामायिक लँड होल्डिंगचं पार्टिशन झालेलं नाही आहे आणि असं पार्टिशन न झाल्यामुळे आमचा जो हिस्सा आहे किंवा आमचं जे लँड होल्डिंग आहे हे सामायिक क्षेत्र आहे आणि या सामायिक क्षेत्रामधील माझ्या हिश्श्याबाबत एक अपरिमित अशी हानी होत आहे आणि म्हणून अंतरिम हुकूम देण्यात यावा आणि या ज्या काही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा एखाद्याला जर त्याचा शेअर विकायचा असेल तर एलिनेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर जे आहे त्यावरती स्टे आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा स्टेटस को आणण्याचा प्रयत्न केला जातो. मग सेक्शन 5 ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड काय म्हणतो, यामध्ये जर आपण पाहिलं तर बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सोलिडेशन ऑफ होल्डिंग्ज ॲक्ट 1947 म्हणजेच काय, या कायद्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जी एक किमान जमीन धारणा आहे त्या किमान जमीन धारणेचे जर तत्त्व पाळता कोर्टाची डिक्री, सिव्हिल कोर्टातून डिक्री प्राप्त करून किंवा एखादा जो होल्डर आहे त्याने कलेक्टर यांच्याकडे जर अर्ज केलेला असेल किंवा कलेक्टर यांनी ऑथोराईज केलेल्या अधिकाऱ्याकडे जर अर्ज केलेला असेल पार्टिशनसाठी, तर त्या आधारावरती पार्टिशन हे केलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, जमिनीचे जे किमान तुकडे आहेत ते तुकडे होणार नाहीत याची शाश्वती ठेवून किंवा या तरतुदीची खबरदारी घेऊन जर सिव्हिल कोर्टातून डिक्री प्राप्त केली तर किंवा एखाद्या होल्डरने जर अशा पार्टिशन संबंधी अर्ज केला तर हे पार्टिशन करून दिलं जावं असं सेक्शन 85 ऑफ द MLRC मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. दुसरी बाब यामध्ये अशी म्हणण्यात आलेली आहे की कलेक्टर जे आहेत ते एकापेक्षा जास्त होल्डर असतील तर अशा होल्डरने कलेक्टरकडे जर अर्ज केलेला असेल तर त्यानुसार पार्टिशन करून देऊ शकतात. परंतु अशा प्रकारचं पार्टिशन करून देत असताना संबंधित लँड होल्डिंगवरती टायटल संबंधी, मालकी हक्कासंबंधी कोणते डिस्प्यूट नाही आहेत याची खात्री करून घेणं कलेक्टर साहेबांना गरजेचं आहे. जर मालकी हक्कासंबंधी म्हणजेच टायटल संबंधी काही डिस्प्यूट उद्भवले तर अशा प्रकारचे डिस्प्यूट जे आहेत ते सिव्हिल कोर्टामध्ये रिझॉल्व करून ॲप्रोप्रिएट डिक्री आणून मगच पार्टिशनसाठी प्रोसीड करण्यात यावं असं या ॲक्टच्या सेक्शन 85 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पुढे यामध्ये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे की जर अशा प्रकारचं पार्टिशन केलं गेलं तर यासाठी लागणारं जे काही फीज आहे ती फीज लँड होल्डिंग ॲक्टनुसार महसुली रेव्हेन्यू म्हणून ट्रीट करण्यात यावी आणि या रेव्हेन्यूच्या वसुलीचे अधिकार कलेक्टर यांना दिले गेलेले आहेत. म्हणजेच सेक्शन 85 मधील सगळ्यात महत्त्वाची तरतूद ही आहे की जर अशा प्रकारच्या लँड होल्डिंग्जवरती कोणत्याही प्रकारचे टायटल डिस्प्यूट असतील तर हे डिस्प्यूट, टायटल डिस्प्यूट असताना अशा प्रकारचा पार्टिशन करून देण्याचा अधिकार कलेक्टर यांना नसतो, तर मग हे टायटल डिस्प्यूट कोर्टामधून रिझॉल्व करून आणून ॲप्रोप्रिएट डिक्री घेऊन येऊन
मगच त्या प्रकारचे पार्टिशन कलेक्टर साहेब किंवा त्यांनी ऑथोराईज केलेले तहसीलदार असतील ते पार्टिशन करून देऊ शकतात. दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर अशा प्रकारचे जर कोणत्याही प्रकारचे मालकी हक्काचे वाद जर नसतील आणि अशा मालकी हक्कांचे वाद नसताना देखील पार्टिशन सूट जर सिव्हिल कोर्टमध्ये दाखल करण्यात आलेला असेल तर आणि त्या सिव्हिल सूटच्या किंवा डिक्लेरेशन सूटच्या पाठीमागचा जो इंटेन्शन आहे ते डिक्लेरेटरी सूट फाईल करणे हे नसून केवळ को होल्डरची दुसऱ्या को होल्डरची होणारी जी डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्याचे राईटफुल एलिनेशन ऑफ शेअरचा जो राईट आहे त्याला हॅम्पर करण्यासाठी फक्त इंटरिम हुकूम मिळवणे एवढाच जर उद्देश असेल तर माननीय कोर्टापुढे तशा पद्धतीने तुमची बाजू मांडून तुमचे जे लँड होल्डिंग्सवरती असणारे मालकी हक्क कसे अनडिस्प्युटेड आहेत, लाँग टर्मपासून तुम्ही कसे तिथे पोझिशनमध्ये आहात, तुमच्या ज्या इंटरनल फॅमिली अरेंजमेंट आहेत त्या अरेंजमेंटनुसार अनेक वर्ष तुमचे जे पोझिशन आहे ते कसे सुरक्षितपणे आणि पीसफुलरित्या आतापर्यंत ठेवण्यात आलेले आहे आणि त्याला सर्वांची कशी मान्यता होती या गोष्टी जर तुम्ही कोर्टापुढे एस्टॅब्लिश करू शकलात तर अशा प्रकारचे जे मनाई हुकूम आहेत जे खोटेपणानं किंवा त्रास देण्याच्या दृष्टीनं टाकलेले असतात अशा प्रकारचे मनाई हुकूम देण्यापासून किंवा मिळवण्यापासून तुम्ही प्लेंटिफला थांबवू शकता. मुळातच काय कोणताही जो कायदा आहे त्याचा उपयोग हा एका पॉझिटिव्ह इंटेन्शनसाठी केला जावा हे मूलतः तत्त्व असतं. परंतु बऱ्याच वेळा कायद्याचा दुरुपयोग करून केवळ समोरच्या व्यक्तीला किंवा को होल्डर्सला त्रास देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे सूट्स किंवा अशा प्रकारच्या प्रेयर कोर्टापुढे टाकल्या जातात आणि एकदा कोर्ट प्रोसिजरमध्ये ॲप्लिकेशन आलं की मग ते फार त्रासदायक होतं. आणि बऱ्याच वेळा आपण हे ऑब्झर्व केलेलं आहे की जे ॲग्रिकल्चरल लँड असतात, सामायिक मालकीच्या ज्या लँड होल्डिंग्स असतात यामध्ये पार्टिशन डीड कोर्टमध्ये डिक्लेअर करून किंवा ॲप्रोप्रिएट अधिकाऱ्यांकडे डिक्लेरेशन करून पार्टिशन्स करून घेतलेले नसतात आणि त्यामुळे सामायिक क्षेत्रांच्या बाबत अशा प्रकारची डोकेदुखी आपल्याला नेहमी पाहण्यास मिळते. म्हणून आज हा सेक्शन 85 ऑफ MLRC महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 नक्की काय आहे, पार्टिशनबद्दल यामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे आणि बिटवीन द लाईन त्याचा अर्थ काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. धन्यवाद.